7 किलोची चिकन बिर्याणी आज आपण बनवणार आहोत आणि तीही चक्क चुलीवरती. 7 किलोची क्वांटिटी खूप जास्त प्रमाणात असते, तरीही मी प्रयत्न केलेला आहे आणि चला बघूयात आता कशी बनते. सर्वात आधी आपण चिकन मॅरिनेशन करून घेतलेलं आहे. मॅरिनेशनमध्ये 7 किलो चिकनसोबत मीठ, हळद, पाहिजे तितकं तिखट, हिरव्या मिरच्या आणि स्पेशल बिर्याणी मसाला म्हणजे सुहानाचा चिकन मसाला वापरलेला आहे. ते 7 किलो चिकनला भरपूर मसाले आणि पाव किलो असं तिखट लागलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ आणि एक पूर्ण पॅकेट आलं लसणाची पेस्ट आपण ह्यामध्ये घातलेली आहे. थोडंसं तेल आणि बरिस्ता ह्या मॅरिनेशनमध्ये घातलेलं आहे. सोबतच 1 लिटर दहीसुद्धा आपण इथे वापरलेलं आहे आणि चिकन छान असं मुरवत ठेवलेलं आहे. आपण जेव्हा चिकन मॅरिनेशनला ठेवतो ना, तेव्हा बिर्याणीला खूप सुंदर असा स्वाद येतो आणि चुलीवरची म्हटल्यावर अजूनच टेस्ट येणार आहे. तर चला पुढची रेसिपी बघायला सुरुवात करूया. चूल दणादण पेटलेली आहे आणि मस्त मोठी मोठी लाकडं इथे लावलेली आहेत आणि 2 ते 2.5 किलो कांदे आपण कापून घेतलेले आहेत उभे आणि त्याचा बरिस्ता आपण करून घेणार आहोत. साईडला तांदूळसुद्धा निवडून ठेवलेले आहेत. मी भिजत घातलेले नाही आहे, असे साईडला ठेवलेले आहेत. बाकीची मंडळी वाट बघतायत कधी बिर्याणी बनते याची आणि भावाने मला मदत केलेली आहे. अर्थातच कॅमेरा कोणाच्या तरी हातात द्यायचा आणि करायचं म्हणजे तसं कसं मोडकी तोडकी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी थोडा हातात सगळ्यांच्या मोबाईल दिला होता आणि सर्वांचं म्हणणं होतं की काय सारखं फोन हातात घेते, पण मला व्हिडिओ करायचा होता कारण 7 किलोची बिर्याणी म्हणजे खूप मोठे प्रमाण आहे. तर इथे आपला मस्त बरिस्ता तयार झाला आहे. तांदळासाठी मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि पाणी उकळवत ठेवलं आहे. त्यात सर्व प्रकारचे खडे मसाले घातले आणि 6 किलोचा इथे राईस वापरला. 7 किलो चिकन आणि 6 किलो राईस आणि मस्त 70 to 80% राईस आपला इथे शिजलेला आहे. मस्त दणकून असं उकळलेलं आहे आणि आपण पाणी झारून घेतलेलं आहे आणि अशा झाकणांवरती काढून घेतलेला आहे राईस. कारण इतका मोठा राईस आपण कुठल्या तरी चाळणीत काढू शकत नाही किंवा इतकी मोठी चाळणी आपल्याकडे अवेलेबल नसते. तेच पातेलं रिकामं केलं आणि त्यामध्ये 1 ते 1.5 किलो तेल टाकून घेतलं आणि मॅरिनेशनसुद्धा आपलं रेडी झालेलं आहेच. तोपर्यंत आपलं तेल गरम झालं तिथपर्यंत त्यामध्येच थोडासा बरिस्ता टाकला आणि वरनं चिकन टाकून दिलं. जे मॅरिनेशन केलेलं चिकन होतं तेच आपण इथे टाकून घेतलेलं आहे आणि छान असं फ्राय करून घेऊया. याआधी सुद्धा मी 3 किलो प्रमाणामध्ये चिकन बिर्याणी बनवली होती आणि अत्यंत टेस्टी झाली होती. आणि इथे थोडासा अंधार तुम्हाला दिसत असेल कारण कंपाऊंडमध्ये आम्ही चूल बनवली आणि तिथे सर्व काही बनवलं आहे हे. आणि जास्त लाईट लावले तर पावसाळ्याचे दिवस किंवा गावाकडे किडे येण्याची शक्यता असते, म्हणून एकच लाईट आणि त्याच लाईटावरती आपण हे सर्व बिर्याणी बनवून घेतलेली आहे. त्यामुळे थोडासा अंधार तुम्हाला दिसत असेल तर समजून घ्या, आपल्या ग्रामीण भागातलं थोडंफार आपल्याला ॲडजस्टमेंट करावंच लागतं. खूप सुंदर असं चिकन आपलं शिजलेलं आहे आणि मस्त दणकून अशी उकळ आलेली आहे आणि रस्सा मस्त बघू शकताय छान पाणी सुटलंय. आता मोठ्या पातेल्यातलं शिजलेलं चिकन आपण एका जरा मीडियम भांड्यामध्ये काढून घेऊया, जेणेकरून आपल्याला लेअर टाकायला सोपं जाईल आणि कारण आपण लेअरची बिर्याणी बनवतो. पीस अगदी मोठे मोठे अजिबात केलेले नाही आहे, मीडियम केलेले आहे. थोडंसं चिकन पातेल्यात ठेवलं, वरनं राईस घालून घेतला आणि थोडा बरिस्ता घालायचा आहे. पुदिन्याची पानं असतील तर ती घालायची आहेत, सोबतच कोथिंबीर घालायची आहे. आता मी लेअर टाकायला इथे सुरुवात केलेली आहे. असे 3 ते 4 लेअर आपण बिर्याणीला करून घेणार आहोत. सर्वजण मदतीला तर आहेतच पण आणि मज्जा आली खूप अशी. गावाकडे म्हटलं की सगळ्या गोष्टींची मजाच येते आणि सर्वजण एकत्र असतो आपण. इथे सुद्धा अंधाराचा प्रॉब्लेम आलेला आहे, तर सांभाळून घ्या. आणि आपण आता चिकनचा लेअर टाकणार आहोत. खाली एक लेअर मी पातेल्याच्या आधीच ठेवलेला होता आणि वरनं आता हा 1 लेअर टाकून असं करत करत आपल्याला 3 ते 4 लेअर करून घ्यायचे आहे. जसं तुमची चिकन बिर्याणी प्रमाणामध्ये असेल तसे तुम्ही लेअर करायचे आहे. एक चिकनचा लेअर आधी ठेवायचा, नंतर राईस टाकायचा, कोथिंबीर पुदिना टाकायचा, बरिस्ता टाकायचा आणि त्यानंतर पुन्हा चिकन टाकायचं, थोडासा बरिस्ता टाकायचा, त्यावरती पुन्हा राईस टाकायचा. आता इथे जेव्हा आपलं सर्व लेअर टाकून होतील तेव्हा तुम्ही तुपाचा वापरसुद्धा करू शकता. तर मी इथे तूप घातलेलं नव्हतं म्हणजे मी विसरली आहे, कारण प्रमाण जास्त असल्यामुळे आणि गर्दी जास्त असल्यामुळे मलाही थोडंसं उघडल्यासारखं होत होतं बनवताना. तरीही मी माझा प्रयत्न सोडला नाही. मी आपलं
करत राहिले तर आपलं छान असं वाफेवरती आपली बिर्याणी आपण वाफवून घेतलेली आहे. 10 मिनिटं लाकडं काढून घेतलेली आहेत. नुसता वाफेवरती आपली बिर्याणी मस्तपैकी छान अशी स्टीम झालेली आहे. इथे भावाचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाची तयारीसुद्धा झालेली आहे आणि आपली बिर्याणी 10 ते 15 मिनिटामध्ये मस्त वाफली आहे. लाकडं आपण लावलेली नव्हती. सुंदर अशी बिर्याणी मस्त फुललेली आहे आणि आपण मोठ्या पातेल्यांमध्ये आपण काढून घेतलेली आहे. इथे जेवायची सुद्धा तयारी झालेली आहे आणि जेवणाला आमच्याकडे सर्वात आधी महिलाच बसतात. आमच्याकडे असं काही नाही की पुरुषांनीच बसावं. आमच्याकडे बघू शकता सर्व महिला आधी जेवायला बसलेल्या आहेत. बच्चा पार्टीसुद्धा जेवायला बसलेली आहे आणि इथे काहीतरी सर्व एकाच दिशेने सगळीजणं बघत होती म्हणून मी त्यांना हाक मारून इकडे बघायला लावलं आणि म्यावची घाईसुद्धा मध्येच चाललेली आहे. तर आधी बच्चा पार्टी आणि महिलांचा मस्त बिर्याणीचा आस्वाद घेऊन झालेला आहे. तर मंडळी, आजचा 7 किलो बिर्याणीचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.